तोही मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या. या 7 दिवसापासून या दास सोपानाच्या मुखातून अभद्र काही शब्द निघाला असेल मायबाप, क्षमा. तुम्ही महाराजा तुम्ही सिद्ध नाही विचारला अधिकार, मी आपुला करा क्षमा अपराध महाराजा तुम्ही सिद्ध. रोज या मंदिरामध्ये जा. आपल्या अहिल्याबाई होळकर चौकामध्ये साक्षात महादेव सुखी रूपामध्ये वास करतो. त्या शिवाला विसरू नका मायबाप. शिव आहो शिवतत्वापर्यंत जर जायचं असेल तुम्हाला मायबाप, तर शिवावरचा विश्वास कधी ढळू देऊ नका. शिव आहे नुसतं पाण्यानं काय अभिषेक करता, या देहातून निघालेला प्रत्येक रोग अभिषेकामध्ये असला पाहिजे. त्या शिवाच्या परमतत्वामध्ये पार्थिव शिवलिंगावर ही अभिषेक आपला झाला पाहिजे. सांगायचं तात्विक करते एवढा, त्या ईश्वरावरचा जो विश्वास आहे त्याला गलिमा पोचू देऊ नका. अविरत भावाने कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही आघात जरी झाला तर त्याच्या चरणावर झाल्याशिवाय तुम्ही विसरू नका. शिव त्याच्यातून तुम्हाला मुक्त करेल हा माझा विश्वास आहे. माझा विश्वास आहे भगवंत तुमच्या मागे पुढे सांभाळत राहतो. गरीब कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतरही, नोकरीचा त्याग केल्यानंतरही त्यानं शम्य काम द्यावं आणि या जगाच्या नजरेमध्ये माझी किंमत वाढवावी. तो शिवच आहे मायबाप, शिवच आहे. म्हणून शिवावरचा विश्वास हा तुमचा धारक असेल, हा तुमचा उद्वेग असेल, हा निष्ठेचा भाव असेल. लहान लहान लेकरांना मंदिरात पाठवत चला. लहान लेकरांना आतापासून जर मंदिरात जर पाठवलं तर उद्या तुमची तयारी होईल चांगली. शिवतत्वाची गोडी लागेल. आयोजकांना विनंती आहे यांना टाळ मृदंग वीणा याचं एक कीर्तनकार कमी सांगा. 7-8 हजार रुपयाचा ठीक हा हा करून जातो तो एका रात्रीत, तो कमी सांगा. आणि या तुमच्या बालगोपाळांना जेणेकरून हातामध्ये यांच्या पावटी न येता टाळ आला पाहिजे, विणा आला पाहिजे, असं काहीतरी काम करा. कीर्तनाची लोकांना गरज नाही की हा करतात आणि निघून जातात. महाराजाची कोट महाराज लोकांच्या ढेऱ्या वाढायला चाललं ना, आपला अंग शोकायला चाललाय. विनंती आहे आता शोकानाची थोडा कार्यक्रमाचं स्वरूप लहान जरी झालं तरी चालेल मायबाप, पण या जिवंत मंदिराला तडा जाऊ देऊ नका. हे 2 पायाचे, 2 हाताचे, 2 नेत्राचे दिसणारे बाल गोपाल उद्याचे कार्यकर्ते होणार आहेत. आणि या कार्यकर्त्यांना तुम्हाला घडवायचं आहे, तुम्हाला शिवानीपर्यंत त्यांचा प्रवास निश्चित करायचा आहे. या उद्वेगातून काही या शब्दाबद्दल माझं काही चुकलं तर क्षमा करा मायबाप. मला मंत्र येत नाही, मला तंत्र येत नाही. मी भगवंताच्या मूर्तीवर, फक्त वाङ्मय मूर्तीवर विश्वास ठेवतो आणि कथेला सुरुवात करतो. या शब्दांना अवधानातून कधी काही निघालं असेल तर मासाचं तोंड आहे म्हणून सोडून द्या. आणि याच्यामध्ये काहीतरी चांगलं असेल तर पदरामध्ये गाठ मारा आणि वर्षभर ती गाठ अविरत तुमच्या कुटुंबामध्ये ठेवा. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरम् माल्यादिनी सुगंधिना माल्यादिनी वै प्रभो मयामृता मेतुं पूजातं कृष्णामि प्रतिनयना वनस्पति शोभ
गंधादो गंध उत्तम आग्रे सर्वदेवाना धूपम कटी गृह्यता. भगवंताला निरंजनाची धूप दाखवल्यापेक्षा या मनरूपाची चांगल्या प्रकारची धूप तुम्ही दाखवावी. या दास सुमनांची शब्द आपल्या हृदयामध्ये गाठ करून ठेवा. मायबाप बोलण्याच्या अवघामध्ये माणूस तिकडे बोलून जाते. उच्च नीचाचा काही भेद पाहत नाही. कोणी श्रीमंत माणसं असतात त्याच्यावर दृष्टांत येतात, त्यांनी अंगावर घेऊ नये विनंती आहे. म्हणून झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतोय. तसंच आमचा कलाकार वृत्ताकडनं काही चुकलं असेल, आमच्यावर अतिशय प्रेम करणारा गेली वयाच्या 9व्या वर्षापासून साथसंगात करणारे व्यक्तिमत्व हरिभक्त परायण तबला वादक सुरेश भाऊ गायकवाड यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 7 दिवसांची सेवा दिली आणि मित्र कशाला म्हणतात, सखा भाव कशाला म्हणतात, या माणसाकडनं शिकावं. आमच्या गुरुस्थानी असणारे आमचे श्री हरिभक्त परायण संगीताचं मेरुत्व ज्यांच्या हातामध्ये बोटामध्ये फैलतं असं असणारे व्यक्तिमत्व म्हणजे रामकृष्ण दादा समरीत. कशातही रस होऊन जातात, त्याचं नाव समरीत आहे. ज्या रंगामध्ये रंगवण्याचा प्रयत्न केला त्या रंगामध्ये रंगतात, अतिशय प्रेम करतात. त्यांच्याही नावाची एकदा ताली झाली पाहिजे. आमचा गौरव कोरडे म्हणून आहे. मागच्याही वर्षी होता, त्याच्या मागच्याही वर्षी होता आणि याही वर्षी येण्याचं सौभाग्य त्याला मिळालं. पुढच्या वर्षी होऊन तरी ना बघू लग्न तुझ्या, तर पुढच्या वर्षी तो घेऊनच येईल म्हणते. म्हणून काळजी करू नका, एकदा त्याच्याही नावाची काळजी करा. आमचा इकडे फोटोग्राफी करणारा आमचा परममित्र लहान भाऊ असा असणारा शुभम, ज्याच्यामुळं कित्येक दूरपर्यंत जाण्याचा योग येऊन राहिला. लोक लाईव्ह कार्यक्रम पाहतात आणि तारखा देतात. प्रचार माध्यम वंशिका वारकरी ग्रुप सोपान महाराज सर्वजय स्वामी आज्ञा नावाचं गोपाल भाऊचं चॅनल आहे, तिच्यावरही माझे कार्यक्रम आहे, अविरत आहे. सोपान महाराज इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक त्याला सबस्क्राईब करा आणि खालची घंटी वाजवायला विसरू नका. असं असणारे व्यक्तिमत्व खूप साधा भोळा आहे. बिना आई वडिलाचा मुलगा, भगवंतानं मला सांभाळण्याची जबाबदारी दिली, तो सांभाळायचा प्रयत्न करतो. एकदा त्याच्याही नावाची आमचा दादा होता 7 दिवसापासून